आई काय झालं का? अरे मी हा भाग आता बघतीये आणि मला एकदम एक जुनी आठवण आली. आपण बघ याच भागात 20 वर्षापूर्वी एक प्रोजेक्ट सुरू करणार होतो. त्याबद्दल खूप स्वप्न पाहिली होती रे. आता तू कसला विचार करतोस? नाही, काही नाही. मला सुद्धा तो प्रोजेक्ट आठवला. त्यावेळेला वारंवार मी इथे यायचो. बराच काळ काम सुरू होतं. नंतर अचानक सगळं बंद झालं. राजन, नंतर इतक्या वर्षात आपण इथे फिरकलोच नाही रे. आई, मग आता त्याची आठवण कशी झाली? मी काय म्हणते राजन, आपण अनायासे इथे आलोच आहोत, तर जाऊन येऊया का त्या भागामध्ये? म्हणजे आता तिथे नेमकी काय परिस्थिती आहे ते जरा बघूया. आई, उगाच जुन्या आठवणी उकरून काय मिळणार आहे? गौरी सुद्धा त्याच गावात राहायची आणि तुझे नाद. म्हणूनच मला वाटत असेल कदाचित. जाऊया ना आपण. म्हणजे त्या प्रोजेक्टची जागा बघण्याचं निमित्त आहे असं समज. संतोष दादा, पुढे एक डावीकडे फाटा लागेल, तिथे घ्या. ऋषी सर, नक्की ह्योच पत्ता आहे ना? पत्ता हाच आहे आणि आय होप इथे काही ना काही माहिती मिळेल आपल्याला. ये बसा बसा. नमस्कार आजोबा. नमस्कार. मी कमळी मोहिते आणि हे ऋषी इनामदार. नमस्कार. बसा, तुम्हाला मी पाणी आणतो. नाही नाही, राहू द्या.